गोदावरी काठावरील गावातील ग्रामस्थांसह जनावरांचे आरोग्य धोक्यात आले असून शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। कोपरगाव वारी येथील गोदावरी बायोरिफाइंड केमिकल लिमिटेड साखरवाडी कंपनी आहे। या कंपनीमध्ये ज्वलनशील केमिकल पासून कीटकनाशक पावडर बनवली जात असल्याचं सांगण्यात येत आहे। या कंपनीतील ऍसिड युक्त केमिकल क्रोटोचे दूषित पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे। कंपनीचे दूषित व घातक पाणी काही प्रमाणात गोदावरी नदीतून वाहत जाते, पण काही पाणी त्याच परिसरामध्ये साचून राहिल्याने त्या परिसरातील नागरिकांचे व जनावरांचे आरोग्य धोक्यात आले। ऍसिड सारखे ज्वलनशील केमिकलचे दूषित पाणी या परिसरात साचून राहिल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते। परिसरामध्ये घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहे। गोदावरी नावाने ती कंपनी आहे आणि पवित्र अशा गोदावरी नदीमध्ये ज्वलनशील केमिकल युक्त पाणी सोडले जाते। नाशिक शहरात याच गोदावरी गंगामध्ये अनेक धार्मिक विधी केले जातात। नाशिक शहरात या गोदावरी मातेला मोठे पवित्र स्थान मानले जाते। नाशिक शहरातून पवित्र बनून जाणाऱ्या गोदावरी मातेचे काही किलोमीटर अंतरावरच कोपरगाव परिसरात पवित्र गोदावरी मातेला दूषित केले जाते। त्यामुळे हे दूषित पाणी कोपरगाव परिसरातून पुढेही जात आहे। परिसरातीलच नव्हे तर दूषित पाणी कोपरगाव परिसरातून पुढे जाणाऱ्या गावांकडे जाते। त्यामुळे पुढील गोदावरी काठावरील गावातील नागरिकांचे व शेतकऱ्यांचेही आरोग्य धोक्यात आले। त्यामुळे तात्काळ या दूषित पाण्याची विल्हेवाट लावावी। गोदावरी बायोरिफाइंड केमिकल लिमिटेड साखरवाडी या कंपनीतील दूषित पाणी पवित्र अशा गोदावरी नदीत कोण सोडते याची चौकशी करून केमिकल युक्त पाण्याचा पंचनामा करून परिसरात दूषित ऍसिड युक्त दूषित पाणी टाकणाऱ्यांविरुद्ध पर्यावरण व मानवी आरोग्य धोक्यात आणल्याच्या कलमान्वये कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जाते। मात्र याविषयी काही नागरिकांचे न्यायालयात वाद चालू असल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कारवाई होत नसल्याचं सांगण्यात येते। यावेळी प्रशांत रमेश कोरके, प्रमोद मायकल गायकवाड, ज्ञानेश्वर छबू वाडेकर व सामाजिक कार्यकर्ते नवनाथ भाऊ वाघ आदी ग्रामस्थ व परिसरातील नागरिक उपस्थित होते। आज दिनांक 1/7/25 रोजी तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर, राहणार वारी येथील केमिकल कारखाना गोदावरी बायोरिफाइंड केमिकल लिमिटेड साखरवाडी यांचे पाणी परवा दिवशी आम्ही बाईट टाकल्यास ते केमिकलचे पाणी रात्री 12च्या सुमारास ते 1च्या सुमाराच्या पहाटे सोडलेले ते पाणी नदीपात्रातलं पाणी कमी झाल्यामुळे ते पाणी आज काढायलाच थांबलेले। ते पाणी बघा तुम्ही थांबलेले या ठिकाणी टोटल ब्लॅक कलरचं पाणी। याच्यात अधिकारी लोकांनी दक्षता घ्यावी और या पाण्याची विल्हेवाट लावून द्यावी। और याच्यात केमिकलचा प्रोटोचा वगैरे वास होतोय। केमिकलचे पाणी आजही त्याची दक्षता कोणी घेत नाही आणि नदीच्या कडाला असताना आमच्या गाय परत पाणी पिणारच आहे आणि परत मरून पडणारच आहे। अधिकारी लोक काय म्हणतात, तुमच्या जनावरांची प्रिकॉशन तुम्ही घ्यावी। गायीला जर ताण लागलंस का ती विचारणार मी पाणी पिऊ नको मालकाला। या शेवडवडीची